प्रकाश पराडकर. पहिला चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल. यष्टीरक्षक थोडासा बीट झाला, परंतु त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आजच्या दिवसातील दुसरी लढत. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा, स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट चेंडूच्या रडारमध्ये येत नाही. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. मिस यू बंटीचा सलामीचा गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 पेश करतोय प्रकाश पराडकर. टॉस जिंकलाय मिस यू बंटी हा संघ आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. श्रेयस 11 पाळेकरवाडी बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला नवनीत देवळेकर मॅन फ्रॉम त्रिलोट आणि त्याच्या जोडीला दिनेश गावकर. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव. फुलरलेनचा चेंडू पाहायचा आहे, परंतु ऑफस्टंप पिच करतोय की काही पंच दोन्ही आज समांतर करतायत आणि वाईड घोषित केला जातोय. एका धावाने टीमचं खातं खोललं जातंय. टीमची धावसंख्या 1. फुलरलेनचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला लगावलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु डीप मधून हा चेंडू थेट सीमारेषा पलीकडे जातोय. चौकारासाठी नवनीत देवळेकरने चौकाराच्या साहाय्याने आपलं खातं खोललंय. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले, तदनंतर वाईट चेंडू आणि आता मात्र या चेंडूवरती नवनीतने चौकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 5-0 अशी परिस्थिती आहे. श्रेयस 11 पाळेकरवाडी या टीमची. नवनीत देवळेकर आणि दिनेश गावकर. सुरेख पटका पाहायचा. आउट ऑफ पार षटकार जाईल का? यस, इथे हा सीमा पार षटकार जातोय. फ्लाय स्लिपला नवनीत देवळेकरने हा षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते मॅजिकल फिगर मध्ये 11 धावा. 11 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. दमदार सुरुवात म्हणावी लागेल नवनीत देवळेकरच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू रोखून धरले होते प्रकाश पराडकरने. तदनंतर हा फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा डीप मधून क्षेत्ररक्षण जाईल तोपर्यंत चेंडू सीमा पार. फुलरलेनचा चेंडू नो घोषित केला जातोय. एकूण 5 धावा या चेंडूवरती ऍड केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 5 ने पुढे जाते. टीमची धावसंख्या वाढते. 16 धावा. या स्पर्धेचे काही नियम आहेत. तो एक नियम या ठिकाणी मी सांगू इच्छितोय की या स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाजी अजिबात चालणार नाहीये आणि तसे आढळून आल्यास त्या गोलंदाजाला बाद करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. प्रकाश पराडकर टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव, अष्टपैलू खेळाडू. मिस यू बंटी टीम कडून खेळताना चांगला चेंडू हलक्याताने सन्मान दिलाय दिनेश गावकरने आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 17-0 अशी परिस्थिती आहे. श्रेयस 11 पाळेकरवाडी या टीमची धावसंख्या 17 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत. श्रेयस 11 पाळेकरवाडी टीमने मिस यू बंटीच्या विरोधात पहिला ओव्हर क्रमांक 1 पेश करताना प्रकाश पराडकरने 11 धावा खर्च केल्यात. तदनंतर मात्र थोडीशी टीम मीटिंग पाहायला भेटते नवनीत देवळेकर आणि दिनेश गावकरच्या माध्यमातून. नवनीत देवळेकर सलामीचा बॅटर, त्याने चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पेश केले गेले आहेत. 1 षटकार त्याने प्रकाशच्या विरोधात ठोकलाय. टीमची धावसंख्या 11. नवीन गोलंदाज मैदानात दाखल होईल. वैभव गिरी घाडी येतोय या ठिकाणी. मेन रोड गिरिये देवगड तालुक्यातील एक मोठा संघ आणि त्याच संघातला हा गोलंदाज मिस्टर वैभव गाडी ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल आणि त्याच्यासाठी इथे तो स्वतः क्षेत्ररक्षण सजवलं जातंय नवनीत देवळेकरसाठी. परंतु ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. वरतून टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये काढावा लागेल चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षण डीप मध्ये दिसतंय, परंतु वैभव घाडी राऊंड विकेट मारा करेल. नो चेंडू घोषित केला जातोय. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होतोय. नो चेंडू. स्क्वेअर लेगच्या
उजव्या बाजूला तुम्हाला खेळाडूला राहायचंय. हे काही नियम आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचेत आणि त्याच्यामुळे एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होतोय. मोठा फटका प्रहार केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत चेंडू डोक्यावरून जातोय. धावत संख्या वाढेल. धावत संख्या होते ती मात्र सध्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. टीमची धावत संख्या 22 धावा. सुरुवात दमदार केली आहे श्रेयस 11 पाळेकरवाडी टीमने आणि अशाच पद्धतीने चौथ्या गेअरवरती गाडी चालवायला सुरुवात केली तर 80-85 धावा स्कोर कार्ड वरती लागतील कारण मागच्या मॅच मध्ये 80 धावा तडकावल्यात. हा मात्र चांगला चेंडू परंतु या ठिकाणी पाहायचंय बॅटर नवनीत बाद होईल. मोठा फटका सजवायचा होता बॅटची रडामध्ये चेंडू आला नाही आणि त्यामुळेच की काय बॅटची कडा घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिला मोठा मासा गळाला लागतोय तो मात्र मिस यू बंटी या टीमला. नवनीत देवळेकर बॅक टू पॅव्हिलियन टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 22-1 अशी परिस्थिती आहे श्रेयस 11 पाळेकरवाडी या टीमची. वैयक्तिक 19 धावांचं भागीदारी केली आहे. 19 धावा त्याने बनवलेत. 2 चौकार 1 षटकार त्याने पेश केले गेलेत. नवनीत देवळेकर परंतु बाद झालाय. चला लगेच जायचंय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होतोय. टीमची धावसंख्या 1-22. मॅच थांबवायची आहे. मॅच थांबवायची आहे प्लीज. या ठिकाणी आमचे स्कोरर यांचं एक बारीक लक्ष आहे. युवराज सावंत
यांनी ही चूक निदर्शनास आणून दिली आणि त्या चुकीची दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. तेजस पाळेकर नवीन बॅटर मैदानात जाईल. टीमचा कॅप्टन, टीमचा मालक आहे, माफ करा, तेजस पाळेकर. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय, क्रिकेटवरती भरपूर प्रेम. लेफ्ट हँड बॅटर. चांगला चेंडू आडव्या बॅटने क्लिक करायचा होता. फाईन लेगला नक्कीच चेंडू आला असता, बॅटच्या रडारमध्ये आला असता तरी, परंतु वैभव घाडीने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे. जे रस्त्यावरती बाईक आहेत त्याने मैदानात येऊन लावायचे आहेत आणि आपण वॉल कंपाऊंडवर बसलात तरी चालेल. ही थेट सूचना आहे देवगड पोलीस स्टेशनवरून. सक्त कारवाई करण्यात येईल. आयोजक कुठलीही जबाबदारी घेणार नाही. चांगला चेंडू, स्विंग इन मिस. काय गोलंदाजी करतोय. गुडलेंदरती टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंपला घासून थेट चेंडू यष्टीरक्षक प्रकाश पराडकरांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. अष्टपैलू खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. तेजस पाळेकरने, पाळेकरवाडीचा हा संघ देवगड तालुक्यातील एक मोठा संघ. ज्या पद्धतीने सातत्याने मेन रोड, गिरी, आनंदवाडी असे बरेच संघ आहेत जे अधिराज्य गाजवत आहेत, तशाच पद्धतीने पाळेकरवाडी संघ सुद्धा अधिराज्य गाजवतोय देवगड टेनिस क्रिकेटमध्ये. त्यातील एक खेळाडू तेजस पाळेकर. मोठा फटका सजवलाय, पाहायचा आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जाईल सीमारेषा पलीकडे. आउटफील्ड भरपूर फास्ट आणि त्याचा फायदा उठवलाय तेजस पाळेकरने. या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते ती मात्र 26 धावा. स्कोर कार्ड वरती आपण एक मोठी स्पर्धा खेळता, याची सर्वच्या सर्व कॅप्टनने आणि या जे संघ मालक आहेत त्यांनी नोंद घ्यायची आहे. जे 11 खेळाडू पहिले असतील तेच मैदानात खेळतील आणि बाकीचे 4 जे प्लेयर आहेत ते एक्स्ट्रा खेळाडू म्हणून डगआउट मध्ये राहतील. याची नोंद घ्यायची आहे आजच्या दिवसातील आणि उद्या जे सामने होतील त्या सर्वच्या सर्व संघ मालकांनी. मॅचला सुरुवात. लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. थर्ड मॅनला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पायाने चेंडू अडवलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दिनेश गावकरने नकार दिलाय. एका धावेवरती समाधान. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावा. 27. लॉस ऑफ 1 विकेट. श्रेयस 11 पाळेकरवाडी. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 ला 27 अशी परिस्थिती आहे. वैभव घाडीचा विचार केला तर त्याने 10 धावा खर्च केलेत. 1 गडी गमावलाय. नवीन गोलंदाज येतोय. सुदेश नारकर येतोय. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. आजपर्यंत ज्या ज्या स्पर्धा देवगडमध्ये झाल्या असतील, सिंधुदुर्गामध्ये झाल्या असतील, SB नावाने हा संघ उतरला जायचा, परंतु आज मिस यू बंटी या नावाने या ठिकाणी उतरला गेलाय. हल्लीच एक दुःखद घटना घडली. मिस यू बंटीचे मालक सुदेश नारकर यांचे मोठे बंधू एक 15 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या नावाने हा संघ उतरलाय मिस यू बंटी म्हणून. परंतु एवढं मोठं दुःख असताना सुद्धा ते पचवून त्याने क्रिकेटच्या प्रेमापोटी हा संघ उतरलाय आणि स्वतः मैदानात हजर आहे. दाद द्यावी लागेल. सलाम असेल सुदेश नारकरला. मिस यू बंटी या नावाने पुन्हा एकदा संघ मैदानात दाखल झालाय आणि यानंतर सर्वच्या सर्व स्पर्धेमध्ये कदाचित याच नावाने खेळताना दिसेल. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होईल. विनय जगताप. तेजस पाळेकर आउट झालाय. नवीन बॅटर विनय जगताप येतोय.
तेजसचा विचार केला तर त्याने 5 धावा बनवलेत. सुदेश नारकर येतोय गोलंदाजी मार्कवर. टीमची धावसंख्या 2 ला 27 धावा. टीमचा कॅप्टन दिनेश गावकर नॉन स्ट्राइक एंडला. स्ट्राइकिंग एंडला विनय जगताप बिग हिटर. देवा काळजी देवगड या टीम मधून खेळताना दिसलाय. चांगला चेंडू तोपर्यंत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फर्स्ट स्लिपला सेकंड स्लिपला तोपर्यंत एका धावाईने विनयने आपलं खातं खोललंय. दिनेश गावकर अजून हात खोलायचे आहेत. टेनिस क्रिकेट मधली एक मोठा सितारा म्हणून ज्याने आपलं नाव कमवलंय तो दिनेश गावकर श्रेयस 11 पाळेकरवाडी या टीम मधून खेळताना दिसतोय. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. ज्या पद्धतीने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये मगाशी सांगितलं होतं 60 ते 65 धावापर्यंत आम्ही मजल मारू आणि हे चॅलेंज केलंय समोरच्या टीमला. आणि त्यामुळेच की काय अजून हात खोलले नाहीत. त्यांना एक संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, आज चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. दिनेश गावकर या खेळाडूला क्षमता आहे आणि त्या पद्धतीने खेळ करू शकतो. परंतु सुदेश नारकर गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका सजवलाय पाहायचाय. लॉंग ऑनला चेंडू जातोय. इथे झेल सुटलाय. अगदी डीप मधून धावत आला. शेवटपर्यंत नजर ठेवली परंतु शेवटच्या क्षणाला झेल सोडलाय या ठिकाणी. आणि त्या झेलाचं रूपांतर 2 धावामध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 30 धावा 31 धावा माफ करा 31 धावा. मोठा फटका पुन्हा एकदा कव्हरला सजवलाय पाहायचा. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल पकडला जातोय आणि विनय जगतापला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला तिसरा हादरा श्रेयस 11 पाळेकरवाडी या टीमला. टीमची धावसंख्या 31ला 3 अशी परिस्थिती आहे. ओव्हर क्रमांक 3 पेश करताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3ला 31. देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक सन्माननीय संतोषजी तारी यांचं या ठिकाणी मैदानावरती आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत सर. संतोषजी तारी देवगड जामसंडे नगरपंचायत. सन्माननीय नगरसेवक संतोषजी तारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम संतोषजी सर. आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाला. आशिष वारिक नॉन स्ट्राइक एंडला. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. प्रकाश पराडकर ओव्हर क्रमांक 4 प्रेश करण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या नवनीत देवळेकरच्या विरोधात. चांगला चेंडू स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला आणि त्यामुळेच की काय फाईन लेगला चेंडू टोलवायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. टीमची धावसंख्या रोखली आहे 31 धावा. इथून हात खोलावे लागतील दिनेशला. मोठा फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र ताळमेळ दिसला नाहीये. हीच तर खंत आहे टेनिस क्रिकेटची आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटची. खरं तर ज्यावेळी आपण झेल पकडतो दोघे खेळाडू जेव्हा एकमेकासमोर येतात त्यावेळी एका खेळाडूने वेट करायचं आहे. आज भरपूर वर्ष तुम्ही क्रिकेट खेळताय परंतु आज भरपूर ग्रामीण क्रिकेट पाहिलंय. 2 खेळाडू 3 खेळाडू एकत्र धावत असतात. झेल कोणाला भेटत नाही परंतु जो जजमेंट घेत असतो त्याने सुद्धा वेट करायचं असतो म्हणजे दोघं बाजूला होतील. एकाने सेफ झेल घेतला असता. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. पॉइंटला चेंडू जातोय 38 सर्कल मध्ये. तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाईल आशिष वारिकच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 33 धावा. दिनेश गावकर एका बाजूने अजूनही मैदानात थांड मांडून आहे. त्याला माहिती आहे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी चेंडू सेफ जातोय. डॉट चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा प्रकाश पराडकर स्लोअर पद्धतीचा चेंडू क्लिक केलाय.
धावतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातोय खेळपट्टीवरती चेंडू तोपर्यंत यष्टी रक्षक कलेक्ट करेपर्यंत पंचांचा सिग्नल येतोय, लेग बाईचा सिग्नल येतोय आणि यावर मात्र एक धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या सध्या 34 धावा. नामवंत पंच सध्या मैदानात रांजू वायंगणकर सर मॅन फ्रॉम तरळे आणि त्यांच्या स्क्वेअर लेगला आहेत ते मात्र संतोषजी ढोकरे सर मॅन फ्रॉम कोल्हापूर. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. प्रकाश पराडकरने ओव्हर क्रमांक 4 मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी 17 धावा खर्च केल्या होत्या परंतु चौथ्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. येस, बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल येतोय या ठिकाणी. सुदेश नारकरचा विचार केला तर त्याने सुद्धा संयमी गोलंदाजी केली आहे. 4 धावा फक्त खर्च केल्या आहेत. नवनीत देवळेकर, तेजस पाळेकर या 2 बॅटरना डगआउटचा रस्ता दाखवलाय. एक मात्र असा गोलंदाज आहे वैभव गाडीचा विचार केला तर त्याने 10 धावा खर्च केल्या आहेत. विनय जगतापला त्याने आउट केलंय परंतु स्ट्रायकिंग एंडला दिनेश गावकर. सुदेश नारकर येतोय. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाला भेदून जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. दिनेश गावकरने आता हात खोलले आहेत. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 38 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले. 3 गड्यांच्या मोबदल्यात श्रेयस 11 पाळेकरवाडी विरुद्ध मिस यू बंटी अशी लढत आमच्या SMG हायस्कूलच्या मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा फटका काऊ कॉर्नर लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हा चेंडू जाईल. पंचांचा सिग्नल अपेक्षित. यस, हा षटकारासाठी जातोय. 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केलेत. सुदेश नारकरच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय. दिनेश गावकर टीमचा कॅप्टन, टीमचा मार्गदर्शक, टीमचा नेता म्हणून भूमिका बजावतोय. टीमची धावसंख्या वाढते. 44 ला 3 अशी परिस्थिती आहे. श्रेयस 11 पाळेकरवाडी पाहायचंय 60 ते 65 डावांचं लक्ष इथे ठेवेल का मिस यू बंटी समोर. कारण इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला सांगितलं होतं दिनेश गावकरने आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने इथे बॅटिंगला त्याने सुरुवात केली आहे. बॉलर तयार. मोठा फटका सजवलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून हवाई सफर, भरपूर लांब लचक. हा षटकार गेला 110 मीटर षटकार गेलाय असं सांगतायत आमचे स्कोरर या ठिकाणी युवराज सावंत आहेत. अतिशय दर्जेदार काउंटिंग केलं जातंय आणि या षटकाराच्या सहाय्याने अर्धशतक फलकावरती लागतंय. म्हणजेच काय तर 50 धावा स्कोर कार्ड वरती लावले आहेत श्रेयस 11 पाळेकरवाडी या टीमने. आत्ता मात्र तेजस पाळेकर टीमचे मालक यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला भेटेल. 50 धावा. दिनेश गावकर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पच केलाय पाहिजे. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा लॉंग ऑनला चेंडू जातोय, बॉडी वेट करतोय आणि तशा पद्धतीने चेंडू टोलवलाय. 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या वाढते. 56 धावा. भरपूर महागडं षटक म्हणावं लागेल. दिनेश गावकर या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय सुदेश नारकरच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या आहेत. दिनेश गावकरने पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आत्ताच्या चेंडूवरती चौकार. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल सुदेश नारकरचा. म्हणजेच काय तर 4 चेंडूवरती 20 धावा खर्च केलेत. दिनेश गावकर सलामीचा बॅटर, संयमी खेळी, परंतु आत्ता मात्र आक्रमण. हा मात्र मोठा फटका सजवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे चौकार जातोय. सिलीम मिडॉपच्या डोक्यावरून षटकार जातोय. 6 धावा इथे ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 60 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत.
3 षटकार मारलेत आतापर्यंत, 2 चौकार त्याच्या बॅटमधून पेश केले गेलेत. चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे, पाहायचं खाली क्षेत्र आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, चौकार जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 3,64 अशी परिस्थिती आहे. 3,64. सुदेश नारकर भरपूर महागडा ठरलाय. 30 धावा त्याने खर्च केल्यात या ठिकाणी. टीमची धावसंख्या 64. 3,64. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहायचं या 6 चेंडूवरती आक्रमण चढवेल का पुन्हा एकदा दिनेश गावकर आणि त्याच्या जोडीला आशिष वारिक. हे 2 बॅटर सध्या मैदानात दहशत माजवली आहे. दिनेश गावकरचा विचार केला तर फणसे गावचा हा खेळाडू, परंतु आज भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवतोय. देवगडचं नाव अगदी सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक या राज्यामध्ये जाऊन त्याने देवगडचं नाव कमवलंय. फ्रेंडशिप चेंदवन असेल, सदा स्पोर्ट्स वेंगुर्ला असेल, या संघामध्ये खेळताना दिसलाय. सिंधुदुर्गचे हे 2 मोठे संघ आणि त्या 2 मोठ्या संघामध्ये दिनेश गावकर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमधून खेळताना दिसलाय. परंतु आज देवगड तालुका प्रीमियर लीग मध्ये तोच कित्ता गिरवताना दिसतोय. यासाठी दिनेश गावकरचं नाव सातत्याने घेतलं जातंय. धडाकेबाज फलंदाज, मोठे फटके मारण्यात माहिर, शांत डोक्याने खेळाला सुरुवात केली. एका बाजूने गडी गमावत गेले श्रेयस 11, परंतु दुसऱ्या बाजूला एका बाजूने चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय तोपर्यंत एकच धाव, खराब फेकी म्हणावी लागेल, परंतु इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. दिनेश गावकर पुन्हा एकदा आपल्याकडे स्ट्राईक ठेवील, कारण 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूवरती किती षटकार मारेल, किती चौकार मारेल हे पाहायचं महत्वाचं असेल. टीमची धावसंख्या 65 धावा. काल सूरज देवगडकरने अर्धशतक आपल्या नावावरती ठोकलंय. आज हा खेळाडू ठोकेल का? परंतु चेंडू स्विंग इन मिस, वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. साहिल हेमले नवीन गोलंदाज. अगदी ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, हवेचा भरपूर वेग आहे आणि त्या वेगाच्या बरोबरने हा चेंडू टोलवतोय दिनेश गावकर. 31 धावांवरती खेळतोय सध्या. मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्हला येतोय, क्षेत्ररक्षक येईल इथे, अप्रतिम झेल, फ्लाइट झेल म्हणावा लागेल आणि दिनेश गावकरची वादळी खेळी संपुष्टात येते. टीमला बसलेला 4था हादरा. टीमची धावसंख्या होते ती सध्या स्कोर कार्ड वरती 65 धावा. ज्या पद्धतीने इंटरव्ह्यूला सांगितलं होतं 60 ते 65 धावा बनवण्याचा मानस असेल, तशा पद्धतीने 65 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत आणि या मॅच मध्ये झेलबाद झालाय. अप्रतिम झेल पकडला इथे लॉंग ऑनला हर्षद गिरकरने. 65 धावा, माफ करा. नवीन बॅटर सध्या मैदानात. नवीन बॅटर हर्षद गिरकर जातोय आणि डगआउट मध्ये स्वागत केलं जातंय टाळ्यांच्या गजरात दिनेश गावकरचं, कारण आतशी बाजी या ठिकाणी पाहायला भेटले. षटकार चौकार. दिनेश गावकरचा झेल लॉंग ऑनला केतन नाईक धुरे या खेळाडूने घेतलाय. डीप मध्ये चांगला झेल पकडला. टीमची धावसंख्या 65 धावा. मोठा फटका पुन्हा एकदा या ठिकाणी नाईक धुरे आहेत आणि अप्रतिम झेल पकडलाय. टीमला बसलेला 5वा हादरा. हर्षदला माघारी परतावं लागेल. 5 गड्यांच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 65 धावा. आत्ता मात्र रोखलंय मिस यू बंटी या टीमने. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. चला लगेच जायचंय. नवीन बॅटर सध्या मैदानात सुमित देवळेकर. साहिल हेमले काय गोलंदाजी केलंय. षटक, शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून या क्रिकेटच्या पटलावरती संबोधलं जातं, परंतु आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे.
चांगला चेंडू फ्लाय करायचा होता, परंतु इथे स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव वेगाने घेतली जाते. डीपमधून क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते. 68 धावा. सुमित देवळेकर साहिलच्या अगेन्स्ट. इथे चांगला चेंडू, इथे सिलिमिड आपला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा प्रयत्न केले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं, परंतु साहिल हेमलेकर थोडासा बीट झाला आणि तिथे स्तब्ध राहिला आणि त्यामुळेच की काय सुमित आणि इथे आशिष वारिक यांनी चांगली धाव घेतली. 2 धावा मिळवल्यात. इथे 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 70 धावा. 70 धावांचं लक्ष ठेवलंय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा पाहिजेत मिस यू बंटी या टीमला. येणारे चेंडू असतील 36 आणि या 36 चेंडूवरती 70 धावा बनवायचे आहेत मिस यू बंटी या टीमला. दिनेश गावकरचा विचार केला तर त्याने चांगली बॅटिंग केली आहे. इथे 3 षटकार 2 चौकारच्या मदतीने तब्बल 31 धावांची नाबाद नाहीये, परंतु 31 धावा त्याने बनवल्यात आपल्या टीमसाठी. बॉलिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर प्रकाश पराडकरने पहिलं षटक हाताळलं होतं. 17 धावा त्याने खर्च केल्या होत्या. गडी कोणताही बाद केला नव्हता. त्यानंतर वैभव घाडी यांनी चांगली गोलंदाजी केली, 10 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केला होता. ओव्हर क्रमांक 3 पेश करताना सुदेश नारकरने 2 गडी बाद केले होते, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा प्रकाश पराडकरने गोलंदाजीची धुरा सांभाळली आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. तदनंतर ओव्हर क्रमांक 5 पेश करताना सुदेश नारकर भरपूर महागडा ठरला, त्याने 30 धावा खर्च केल्या. तदनंतर साहिल हेमले चांगली गोलंदाजी, फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी यांच्याकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक स्मार्ट वॉच पुरस्कृत केलेत आणि पुरस्कर्ते आहेत कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीचे सर्वा सन्माननीय प्रवीणजी वातकर यांनी हे बक्षिसे आम्हाला पुरस्कृत केले. कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी यांचं मी देवगड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक आभारी आहे. आणि या ठिकाणी विजयासाठी 70 धावांची आवश्यकता असेल. 69 धावा बनवल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. यांनी या ठिकाणी 70 धावा, येणारे चेंडू असतील 36 आणि 36 चेंडूवरती 70 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत मिस यू बंटी या टीमला. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहताय सध्या देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चा थरार स्पर्धेचा 3रा दिवस. काल या स्पर्धेमध्ये तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बॉबी स्पोर्ट्स गडितामाने या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. परंतु आज सुपर 4 मध्ये 3रा संघ कुठला असेल? मयंक 11, मिस यू बंटी, गार्गी स्पोर्ट्स बागमाळा की श्रेयस 11 पाळेकरवाडी? संध्याकाळी ठीक 4 वाजता समजेल की सुपर 4 मध्ये 3रा संघ कुठला असेल. यानंतरचं धावतं समालोचन करतील सिंधुदुर्गातील मराठीचा बुलंद आवाज विवेकजी परब आणि मी उत्तम मुनगेकर. काही वेळासाठी रजा घेतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
बॅटिंगवाल्यांची लाव गई होती आता नाही. बॅटिंगवाल्यांची आता लाव गई होती नाही. लॉट्स बनवलात त्याच्यात फिल्डिंगवाल्यांची मॅच पडतो. असा करू काय होता म्हणजे टॉस उडवून झालो असतो मला. विचारू काय ना आता कसं डायरेक्ट लाव. कोणाचे सलग 2 होतलेच अजून. शिफ्ट करूची लागतली. 5वी मॅच शिफ्ट करायची आणि बाकी वर खाली करायची. ह्याच्यात बघ आणि सांगते. चार संघ गेल्या 2 दिवसात आपण 2 सेमीफायनलिस्ट पाहिले. आजच्या दिवसात अजून एक सेमीफायनलिस्ट आपण जोडणार आहोत. यानंतर होणारा सामना असेल मिस यू बंटी 11 विपक्ष मयांक 11. दोनही कर्णधार नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या ठीक समोर उपस्थिती दर्शवा. लास्ट अँड फायनल कॉल. मिस यू बंटी 11 विपक्ष मयांक 11. देव बरा करो. जाऊयात मालवणीच्या देवगड केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. राम राम देवगड, राम राम मंडळी. दिनेश गावकर इज ऑन फायर. पहिल्या इनिंगचा हायलाइट बघूक झाला तर दिनेश गावकर यांच्या बॅट मधना निघालेले ताबडतोड खेळी 31 रन्सांची आणि 19 रन्स 69 रन्सांचा टार्गेट धावफलक आणि 70 रन्सांचा टार्गेट. जमावची गरज असलेली मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुष्पक वारिक. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन अजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन प्रसाद आचरेकर. अजय खरसे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन पहिला शक्ती प्रदर्शनाचा षटक. गोलंदाजी मार्कवर पुष्पक वेगावर स्वार होऊन पुष्पक विमानातनं गोलंदाजीचे अनुभव देता की काय बघूचा लागतला. दर्जेदार गोलंदाजी इनटू द ब्लॉक होल गोलंदाजी. आजच्या दिवसात तुमका क्रिकेट म्हणजे काय, समोरच्या संघावर आणि समोरच्या खेळाडूंबरोबरच पंचांवर दबाव कसो आणायचो आणि क्षेत्ररक्षण करताना फलंदाजी करताना तर चुणूक दाखवलीच, मात्र मैदानात क्षेत्ररक्षण करताना आपल्या खेळाडूंचा वापर कसो करायचो, कशी रणनीती आखायची आणि खैच्या फलंदाजाक कसा आपल्या जाळ्यात अडकवायचा. द मास्टर क्लास. क्रिकेटची युनिव्हर्सिटी म्हटली तर वावग्या ठराचा नाही. दिनेश गावकर यावेळी देखील सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. ज्या चेंडूवर मोठो फटको मारण्याचा मानस होतो, मात्र ऐन मोक्याच्या क्षणाक गती परिवर्तित चेंडू, ज्या बाजूक चेंडूक गुदगुली केली गेली, बोटा फिरवली गेली, अगदी त्याच्या विरुद्ध बाजूक वळसो घेणारो चेंडू हलकेच आउट स्विंग झालो आणि यष्टीरक्षक दिनेश गावकर यांच्या गोदीत विसावलो. डॉट चेंडू, पडसार चेंडू, पोलांडो चेंडू आणि कुवांडो चेंडू, मालवणी जे का म्हटलं जातं तो मेडन चेंडू यावेळी धावफलकावर. ओव्हर पिच चेंडू, नोचो इशारो, ताकदवान फटको बॉलरच्या कपडावर ना. 1 बाउन्स चौकारासाठी. वाईच हटके पण गोलीगत फटके, मॅक्सिमम शॉट षटकारासाठी. नो आणि नो चेंडूवर चौकार, माफ करा. एकूण 5 रन्स तर मिळाले, म्हणजेच एक थापाट 5 बोटांचा आणि त्यानंतर जखमेवर मीठ चोळणारो इशारो फ्री हिटचो. फ्री हिट म्हणजे मालवणीत सांगायचा झाला तर बाबा गेलो पंढरपुराक, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. म्हणजेच नो ओव्हर फ्री हिटवर रन्स मिळाले नाही तरी फलंदाज नॉट आउटच असतो, आउट असलो तरी नॉट आउट आणि नॉट आउट म्हणजे जास्त रन्स. स्क्वेअर काट यावेळी करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रात डायरेक्ट झेल टिपलो गेलो, मात्र हिट करूच होतो. फ्री हिटच्या चेंडूवर फक्त आणि फक्त रनआउटचो गडी मिळवलं जाऊ शकता.
झेल टिपल्यानंतर क्षेत्ररक्षकाने चुणूक दाखवली. डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने करण्याचा प्रयत्न केलो. कदाचित काजीचो सीझन जर सुरू झालो असतो तर मुखरी लाईनवर दिसलो असतो आपल्या थ्रो. इलेल्या एका रनसान जीव भांड्यात पडल्याच्या आधी थोडीशी दोनही बॅटरांका सुस्थिती मिळाली. थोडंसं सुस्कार सोडण्याची वेळ मिळाली. टायमरवर थोडंसं लक्ष ठेवची गरज असा. वेळेचा महत्व खूप असा. आपल्याक दिलेले 6 षटकांसाठी 30 मिनिटं आणि त्या 30 मिनिटांच्या कालावधीतच आपल्याक 6 षटकं संपवची लागतली. चौथ्या चेंडूवर माफ करा, तिसऱ्या चेंडूवर इलेलो 1 रन्स म्हणजे तिसऱ्या चेंडूवर तब्बल 6 रन्स खर्ची घातले गेले. धावफलक पोचलो 6 रन्सान. दर्जेदार गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. फलंदाज अपेक्षित होता. फलंदाजाक यॉर्कर लाईनचो चेंडू थोडंसं फास्ट येतलो, वेगात येतलो. मनान शॉर्ट ऑफर केलेलो, थोडंसं फ्रंट फूट एक्सटेंड केलेलो. मात्र गोलंदाज चतुर. इल्यानंतर थोडंसं हलको सोडलो, हवेत सोडलो चेंडू. फ्लाईट देऊन वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू, आडव्या बॅटने टोलावलेलो चेंडू. चेंडू इलो पट्ट्यात, ते का घेतलो लपेट्यात. अखंडा पार, आणखी एक चौकार. 4 रन्सांसाठी 5 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात सुरुवातीचे 2 चेंडू अचूक टप्प्यावरचे. थोडेस चाचपडत सुरुवात झाली खरी, मात्र त्यानंतर 2 चौकार इले, 1 नो चेंडू इलो, 1 रनआउटचा जीवदान मिळाला. आणि आता मात्र दुनावलेल्या आत्मविश्वासान एक्सेलेटरवर पाय ठेवताना 70 रन्सांचो पाठलाग. 6 षटकात करण्याच्या इराद्याने उतरलेली ही जोडगोळी. आडव्या बॅटने टोलाचा प्रयत्न, शॉट ऑन फुलचो फटको. मिड ऑनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाचे भरसक प्रयत्न, दर्जेदार क्षेत्ररक्षण. मात्र तोपर्यंत 2 रन्सांसाठी वळवलेली पावला. थेट फेक येईपर्यंत फुटबॉलचा प्रात्यक्षिक आणि 30 रन चोरण्यात यशस्वी होण्याची शक्यता. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने केलो गेलेलो थ्रो अचूक लागलो नाही. गॅदरिंगचो अभाव मिळालो आणि अर्थातच थोड्याशा फंबलिंगवर मिळालेले बोनसचे 3 रन्स. शेवटच्या चेंडूवर इलेल्या 3 रन्सान पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालो. सांघिक धावफलक पोचलो 13 रन्सार. विश्व क्रिकेटमध्ये गॉड ऑफ क्रिकेट जे का म्हटलं जातं सचिन रमेश तेंडुलकर सर 13व्या वर्षी पाकिस्तानच्या सामन्यात, पाकिस्तान विरुद्धच्या भारताच्या सामन्यात भारताविरुद्ध क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरले. आणि त्यावेळचे अष्टपैलू खेळाडू कपिल देव निकंज सरांचो झेल टिपलो अशी कारकिर्दी सुरुवात झालेली. त्या कपिल देव सरांच्या कॅचने ज्या खेळाडूक वलय मिळाला तो खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर. 13 या आकड्यासाठी प्रसिद्ध. 13 आकडो तसोच अशुभ मानलो जाता. मात्र ज्या थोडक्या खेळाडूंनी 13 नंबरची जर्सी आपल्या पाठीवर परिधान करत आपली कारकीर्द यशस्वी केली अशांचे नावा आमच्या यूट्यूब चॅनलवर कमेंट केलास तर तुमका जास्त लाईक मिळतले. कमेंट करा. बघणाऱ्यांनी सगळ्या लाईव्हच्या प्रेक्षकांनी तुमच्यासाठी हा प्रश्न असा, 13 जर्सी क्रमांकाचे जुने खेळाडू, नवीन खेळाडू नावा कमेंट करा. गोलंदाजी मार्कवर नवनीत देवलेकर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पॉवर प्लेच्या षटकात इले 13 रन्स, 70 रन्सांचो पाठलाग. 6 षटकांचो सामनो. उरले तर 5 षटकात 30 चेंडू आणि 30 चेंडूत गरज 57 रन्सांची. दर्जेदार फटको. फ्लिक केलो गेलो मनगटाच्या फटक्यान. व्हीव्हीएस लक्ष्मणची आठवण करीत. पॅड लाईन इज द बॅड लाईन या क्रिकेटमध्ये नेहमी सांगितलं जातं. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. प्रसादच्या बॅटमधनं आणखी एक चौकाराचा धमाको. आतापर्यंत 2 चौकार. खराब लाईन अँड लेनची गोलंदाजी. मुलाम्याचा नाना आणि तालाशिवाय गाणा दोघांचा जसो काही एक उपयोग नसता, अगदी तसोच क्रिकेटच्या मैदानात लाईन आणि लेंथ बिघडलेल्या चेंडूंचो गोलंदाजांचो काही एक उपयोग नसता.
सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, वापसी, कमबॅक. कमबॅक म्हणजे काय ह्या चेंडून दाखवून दिल्यान. लाईन आणि लेंथ बरोबरच टप्पो अचूक वेगात मिश्रण प्रात्यक्षिक दाखवताना कमबॅक म्हणजे काय असता छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकायचा. ओव्हरपिच चेंडू, ड्राईव्हचा फटको, यावेळी डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअप असा. फक्त एक रन घेण्याची संधी. जगातला सगळ्यात जास्त मोठा कमबॅक छत्रपती शिवाजी महाराज. पुरंदरच्या तहात मिर्झा राजे जयसिंगांनी मागलेले 23 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांकडे रवलेले फक्त 9 किल्ले. पुढच्या 10 वर्षात आपल्या हिकमतीवर, मावळ्यांच्या जोरावर आणि चतुरस्त्र रणनीतीवर, अष्टप्रधान नेतृत्वावर मिळवलेले एकूण 360 किल्ले हे का म्हणतात ग्रेटेस्ट कमबॅक. सुंदर गोलंदाजी, यॉर्कर लाईन गोलंदाजी, वेगापेक्षा अचूकतेवर भर देत 70 रन्सांचा बचाव करण्याची तयारी यावेळी क्षेत्ररक्षकाच्या दिशेन. काय कॅप्टन्सी चालली या मैदानात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात दिनेश गावकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते. त्यानंतर स्वतःची खरी गरज लॉंग ऑन, मिड विकेट, मिड ऑनच्या क्षेत्रात असलेली या ओळखान सगळी क्षेत्ररक्षणाची धुरा घेत लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करताना दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, इनसाइड एज. सुंदर गोलंदाजी. परिस्पर्श झाल्यानंतर लोखंडाचा सोना होता. आज सगळ्या खेळाडूंका जे खेळाडू या मैदानावर असत, दिनेश गावकरांच्या संघात खेळतात किंवा दिनेश गावकरांका बघूक मिळता, त्यांनी सगळ्यांनी ह्यो परिस्पर्श अनुभवचो असा. कारण ह्याच तर या स्पर्धेची मजा असा. खेळाडूंचो मान आणि खेळाडूंचो सन्मान ही आमची टॅगलाईन असा. मात्र या टॅगलाईन मध्ये अनुभवी खेळाडूंकडनं काय काय शिकण्यासारखे असा. आणि या स्पर्धेत ना जाताना तुम्ही घरात काय घेऊन जातलास, तुमच्यात काय सुधारणा करतलास आणि कसे पुढच्या स्पर्धेत उतरतलास. फुलटो चेंडू, यावेळी चेंडू माणूस मेळ्यात ना अंधार मेळ्याच्या दिशेने जाताना क्षेत्ररक्षकाच्या हातात पडलेला भोग दिसला. अर्थातच लाखाचे खाक आणि झाकली मूठ 1.25 लाख. चेंडू अखंड्या पार, माटवा पार, गडग्या पार, डायरेक्ट डोंगरार, डायरेक्ट गडग्यार षटकार. षटकारांचा सांघिक धावफलक 2 षटकांचा खेळ समाप्त झालो. 25 रन्स, 70 रन्सांचा पाठलाग. अजूनही 24 चेंडू आणि 24 चेंडूत 45 रन्सांची गरज. पहिल्या षटकात इलेले 13 रन्स, दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर इलेल्या षटकारान या षटकात 12 रन्सांची लयलूट. पाठलागाचं यशस्वीता दिसण्याच्या योगानं दोनही सलामीवीर भागीदारी रचताना क्रिकेटमधली भागीदारी जशी फलंदाजांमध्ये आवश्यक असता तशीच गोलंदाज क्षेत्ररक्षकांमध्ये देखील आवश्यक असता, आमच्या पंचांमध्ये देखील आवश्यक असता. तशीच एक भागीदारी मैदानाच्या बाहेर देखील यूट्यूब वाले कॅमेरामन आणि लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पण लागता. आणि अगदी तशीच स्कोअरर आणि कॉमेंटेटर मध्ये पण. स्कूपचो फटको, हुकचो फटको, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या कपळावरना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रोलिंग रोलिंग आणि रोलिंग चौकार. 4 रन्सान अजयच्या बॅट मधना निघालेल्या चौकारां सांघिक धावफलक पोचलो 29 रन्सार. गोलंदाजीतली धार दाखवची लागतली, अचूकता निरंतरता दाखवची लागतली. अर्थातच या गोलंदाजांवर, नवोदित गोलंदाजांवर परिस्पर्श जरी असलो तरी वेळोवेळी त्यांना अनुभवाचे बोल आणि सूचना देखील देऊचे लागतले. फुलटॉस चेंडू, आणखी एक मोठा फटको 2 क्षेत्ररक्षकांच्या मधना. दिनेश गावकर यावेळी दर्जेदार क्षेत्ररक्षण, आपल्या उंचीचो फायदो, अनुभवाची जोड आणि टायमिंग जंपची यावेळी साकारताना मैदानात येलो. फक्त 1 रन्स, 1 रन्सान सांघिक धावफलक पोचलो 30 रन्सार. 70 चो पाठलाग म्हणजे अजूनही 40 रन्सांची गरज. पहिल्या 14 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर सुमित देवलेकर.
सुमित देवलेकर फुलटॉस आणि स्लोवर मन पद्धतींच्या चेंडू हाताळण्यासाठी महारथ हासिल केलेलो, मात्र यावेळी दोनही बॅटर सेट झालेले. आडव्या बॅटने टोलाव्याचा प्रयत्न मर्मस्थानावर भेदन केला गेला, मात्र दिशा भरकटली. दशा बिघडवणारो इशारो पंच संतोष डोकरे सर, मॅन फ्रॉम कोल्हापूर. मोठ्या स्पर्धांचा अनुभव, देवगड तालुका प्रीमियर लीग साठी लागलेली वर्णी आणि या संपूर्ण लीगची जबाबदारी घेताना बंटी केरकर सर आणि राजू वांगणकर सर यांच्या सोबत. दर्जेदार गोलंदाजी, पॅड लाईनची गोलंदाजी, मात्र पॅड लाईनवर टाकताना दिशा भरकटली गेली. लेग स्टिक लाईनवर केलेली गोलंदाजीवर पंचांचो इशारो इलो. लेग बाईचो 1 रन्स धावफलकावर 32 रन्स. मैदानात सातत्यपूर्ण कामगिरी, खराब चेंडूंचो समाचार घ्यायचो आणि चांगल्या चेंडूंका सन्मान द्यायचो, ही रणनीती दोनही सलामीवीर प्रसाद आणि अजयची. ड्राईव्हचो फटको एक्स्ट्रा कव्हर लाईन मध्ये कोहलीची आठवण करत देत मनगटाचो फटको ऐन मोक्याच्या क्षणात टायमिंग स्ट्रायकिंग यांच्या दिशेन थेट पेक. कॉमेंटेटर कर्स मनाचो लागात किंवा नशिबाची नसलेली साथ मनाची लागात. रनआउटचो विकेट म्हणजे मालवणीत गाव भोवडान इलो आणि रनआउटच्या स्वरूपात रावणेच्या दिशेने गेलो. पहिला कलाम, पहिल्या खुर्चीचो मानकरी, सांघिक धावफलक 33 रनसार पहिलो हादरो. सन्माननीय सागरजी मोहिते साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या व्यासपीठावर आगमन झालंय. मान्यवरांच्या मांदिवाळी तर आपलं मनपूर्वक स्वागत विनंती. अमोलजी मिस्त्री, आपण आपल्या शुभ हस्ते या मित्रमंडळाच्या वतीनं आपण त्यांचा यथोचित मान सन्मान स्वागत करूयात. सन्मान होतोय सन्माननीय सागरजी मोहिते यांचा. सन्माननीय सुनीलजी पालकर यांचा देखील या ठिकाणी आपण सत्कार करतोय. शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण देवगड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रकाश पराडकर अष्टपैलू खेळाडू, कॉपी बुक स्टाईल फलंदाजीसाठी आणि विस्फोटक अंदाजासाठी जाणला जातो. देवगड तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये जी विस्फोटकता त्याने सादर केली आहे, नाव कमावलंय, त्या नावलौकिका साजेशी खेळी या मैदानावर आणि खास करून दिनेश गावकर यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारावं लागेल. सुंदर फलंदाजी, दर्जेदार समय सूचकता, वाईडचा इशारा पंचांचा, दिशा से फटके मिलेंगे वाईड के 60 फटके. वाईड अतिरिक्त 1 रन्स आणि 1 रनसन सांघिक धावफलक 35 रनसार. अर्धी मजल पुरी झालेली, अजून 35 रन्सांची मजल दर मजल करूची गरज. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने अजय. कव्हरच्या क्षेत्रात मारूचा प्रयत्न होतो, फटको फसलो. बॉटम एज घेणारा चेंडू, गोलंदाजान केलेलो प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने येणारो क्षेत्ररक्षक, तोपर्यंत थेट फेक. मात्र 2 रन्सासाठी वळवलेली पावला प्रकाश पराडकरचा आणि अजयचा कौतुक करूचा लागत. आखो या आखो में इशारा और दौड़ चले एक दूजे के साथ. 2 रन्सान षटक क्रमांक 3 ची समाप्ती. सांघिक धावफलक 37 रन्स. अजूनही 33 रन्सांची गरज. 18 चेंडूंचा खेळ बाकी. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2024. देवगड तालुक्यातील अनुभवी आणि गुणवंत खेळाडूंचो भरणा असलेले हे सगळे 24 संघ मालकांनी या स्पर्धेसाठी उतरवले आणि त्यापैकी माफ करा 16 संघ. तुमचं किती लक्ष हे आपण बघूचा असता मधी मधी. त्यामुळे सगळ्यांनी या स्पर्धेवर जसं लक्ष ठेवलेलं तसं कॉमेंटेटरांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. कारण कधी काय गुगली येत, कधी तुमच्यासाठी काय प्रश्न येतील आणि तुमचा अटेन्शन ह्या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचनाकडे किती असा ह्या बघण्याचा इरादा असतो आमचो. सोळा संघातना 4 नामवंत संघ पोचतले सेमी फायनल मध्ये. 1 तारीखला घमासान रंगतला ह्याच मैदानावर tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह. हर्षद गिरकर गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 33 रन्सांचो बचाव केलो जातलो.
रन्स वाचवले जातले की रन्स ठोकले जातले. प्रकाश पराडकर स्ट्रायकिंग यांच्या दिशेन 18 चेंडूत अजूनही 33 रन्सांची गरज. फुलारल्यान पद्धत चेंडू शपल क्रॉस होत खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा इलो. राजू वांगणकर सर आगळ्या वेगळ्या शैलीत वाईड दर्शवताना समुद्रात मासो आणि तडीक मॉल बघता भजी मागता वडे या मालवणी म्हणींची आठवण. दर्जेदार फलंदाजी यावेळी बुचकळ्यात टाकणारा चेंडू मात्र त्याच्यावर आपल्या अनुभवान केलेली सिद्धता. एकेरी रन्स आणि एकेरी रन्सान स्ट्राईक चेंज केलो गेलो प्रकाश पराडकरच्या माध्यमातून. प्रकाश जाणता अजय सलामीवीराच्या भूमिकेत आतापर्यंत सेट झालेलो असा. सिंधुदुर्ग अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट मधलं एक वादळ झंझावात. आमचं खूप जवळचं मित्र रोशन खडपे स्पर्धेच्या दरम्यान आगमन. रोशन खडपे आपलं मनपूर्वक स्वागत. रॉकेट खडपे म्हणून टोपण नावाने देखील ओळखलं जातं. रोशन विनंती आपण सत्काराचा स्वीकार करावा. अमोलजी मिस्त्री यांना विनंती आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करावा. ड्राईव्हचा फटको विद अलॉंग द कार्पेटच्या फटक्यावर यावेळी क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरीत करण्याचा इरादो होतो मात्र सपशेल अडवलो गेलो. सन्मान केला जातोय. देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चं औचित्य साधत व्यासपीठावरून अमोलजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते रॉकेट खडपे अर्थातच रोशन खडपे यांचा परत एकदा दिशा भरकटली दशा बिघडवली. वाईडचो इशारो सर राजू वांगणकर. नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर मेन पंचांच्या भूमिकेत तळेगावचे सुपुत्र. बऱ्याच वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आणि त्यानंतर अंपायरिंग मध्ये नावलौकिक प्राप्त मान्यता प्राप्त पंच म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तळेरे गावाचा प्रतिनिधित्व करताना. शॉर्ट ऑफ गुडलँड पद्धत चेंडू उसळी घेणारो चेंडू. यावेळी पंचांचो इशारो वाईडचो असतलो आणि त्यानंतर वन बाउन्सचो देखील इशारो असतलो. अतिरिक्त उसळी खांद्याचो नको तितको वापर. अर्थातच गोलंदाजान विचार केलो नसतलो मात्र गोलंदाजाच्या उंचीमुळे आणि जरा ताकदीन आपटल्यामुळे ही उसळी प्रकाश पराडकरच्या कपळावरनं गेलेलो. अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालो खरो मात्र त्या अटेम्प्ट वर मिळालो वाईड आणि त्यानंतर वन बाउन्सचो देखील इशारो. एका रनसान सांघिक धावफलक 42 रनसार 42. अजूनही 28 रनसांची गरज. 16 चेंडूत 28 रनसांची गरज. दर्जेदार फटकेबाजी उडालेलो फसलेलो फटको. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले भरसक प्रयत्न दाद देवची लागतली म्हटलं मात्र चेंडू यावेळी कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. प्रकाश पराडकरचो फसलेलो फटको मात्र त्या फटक्यावर मिळालेलो चौकार. मालवणीत एक म्हण असा अर्थातच ती म्हण फक्त परिस्थितीवर आधारित असा. आंधळ्याचो हात बुडकुल्यात. नशीब ज्याच्या बाजून त्याच्या बाजून सगळा काय मात्र त्या नशिबाक पराक्रमाची आणि सातत्यतेची जोड देऊची लागता. रिव्हर्स स्वीप पलटी पलटी हे काय नशीब म्हटलं जाता. छोटा बॉल काम करे कमाल. यावेळी फुलरलेन पद्धतीच्या चेंडूवर आधीच ठरवलेला होता प्रीमेडिटेटेड शॉट. दरम्यानच्या कालावधीत आमच्या व्यासपीठावर प्रसादजी दुखंडे यांचं आगमन होत आहे. मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करत शब्दसुमनानी शब्दपुष्पांनी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ड्राईव्हचा फटको इंटू द ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू करूचो होतो. मुकरी लाईनच्या चेंडूवर ऐन मोक्याच्या क्षणाक लोअर फुल टॉसवर कन्वर्ट करत पदलालित्य दाखवत प्रकाश पराडकरने मिळवलेलो आणखी 1 रन. धावफलक पोचलो 47 रनसार 23 रनसांची अजूनही गरज. शेवटचा चेंडू भैरवी घालणारा चेंडू. चौथ्या षटकाची निरोप घेणारा चेंडू. त्यानंतर बॅटर कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचं गती परिवर्तित चेंडू. 1 रन्स घेण्याची संधी फक्त शेवटच्या चेंडूवर येलेल्या 1 रनसान. धावफलक पोचलो 48 रनसार. 4 षटकांचा खेळ समाप्त झालो. उरलेत 12 चेंडू आणि 12 चेंडूत गरज 22 रनसांची. म्हटलं तर 1 डझन
चेंडू शिल्लक असत आणि दुर्येच्या डबल गेमा एवढी रन्सांची गरज. आमच्या व्यासपीठावर मान्यवरांच्या मांदियाळी तर सन्माननीय प्रसाद दुखंडे साहेबांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान होतोय अमोलजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते. एक दर्जेदार स्पर्धा आणि आमच्या मान्यवरांची या ठिकाणी धावती भेट, प्रेमाची पाखरण अर्थातच मायेचा आपुलकीचा हात आणि ती साथ दर्शवण्यासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मान्यवरांचं आगमन होत आहे. आपलं देखील शब्दपुष्पांनी हार्दिक हार्दिक स्वागत. कंपल्सरी बॅटर चॉईस पॉवर प्ले ह्या षटकात घेऊचोत लागतलो. बॅटर चॉईस पॉवर प्लेचो इशारो इलो. मॅन फ्रॉम कोल्हापूर नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर संतोष डोकरे सर आणि त्यांच्या साथीन सिंधुदुर्गातील अनुभवी पंच मान्यताप्राप्त पंच राजू वांगणकर सर. गोलंदाज पुष्पक, ज्या बॉलरने पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळलेला तोच पुष्पक दुसरा बॅटर चॉईस पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात. दर्जेदार गोलंदाजी, अचूकता टप्प्यात दिसता, वेगवान मारो करण्याचा इरादो असं वाटतं फलंदाजांका की गोलंदाज खूप लांबना धावत येता आणि स्लोवर गोलंदाजी करता मालवणीत सांगायचा झाला तर रांता टोपभर आणि वाढता वाटीभर. एक रन्स आणि एका रन्सान सांघिक धावफलक पोचलो. 49 रन्सार 21 रन्सांची गरज. शॉट ऑन पुल, ब्युटिफुल, वंडरफुल. माणूस मिळत ना अंधार मिळत. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट मंडपार षटकार. प्रकाश पराडकर. सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटचो विचार केलो तर का एक कल्पक फलंदाज म्हणून आपल्याकडे बघितला जाता, का एक तंत्रशुद्ध फलंदाज बॅटर म्हणून आपल्याला गौरव करण्यात येता. अर्थातच विस्फोटक फलंदाजी करतानाच ते का समय सूचकता आणि क्रिकेटिंग ब्रेन म्हणून देखील ओळखला जाता. दोन तुल्यबळ संघांची ग्रंथिका ती पत्रिका या मैदानावर दुसऱ्या सामन्याच्या दरम्यान. षटकारां सांघिक धावफलक 55 रन्सार पंजाच्या डबल गेमार. फक्त 15 रन्सांची गरज. 10 चेंडूंचो खेळ बाकी. 10 चेंडूत 15 रन्स बनवले जातले, धावा ठोकले जातले की धावा रोखले जातले. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस वर उडवलेलो चेंडू, यावेळी चेंडू टांगा पलटी, घोडे फरार. गुलीगत षटकार. षटकारां सांघिक धावफलक पोचलो. 61 रन्सार 9 रन्सांची गरज. 9 चेंडू आणि 9 रन्स म्हणजे प्रत्येक चेंडूवर 100चा स्ट्राइक रेट म्हटला तर यवाराक यवार आणि सगळीकडचेच पवार. आणखी एक मोठा फटको, ताकद, टाइमिंग, एलिवेशन. गेंद तारा मंडल में, सीधे ब्रह्मा जी के कमंडल में. आणखी एक मुटको म्हटला तर जीवाची मुंबई करना. हॅट्रिक, षटकारांचा हॅट्रिक. मुगड्यान रेच काढना, पाठीवर एक थापाट मारना, नाकार मुटको मारना आणि दिवाळीचे फाव कुटना. जशी फलंदाजी दिनेश गावकरनी केली होती त्याच्यावर काकांबर चढसर ठरणारी निर्णायक विस्फोटक वादळी खेळी प्रकाश पराडकर मैदानात साकारताना. यावेळी आणखी एक शॉट ऑन पूल, एक्सटेंडेड आर्म, लॉंग टेनिस मधलो आणखी एक कव्हर ड्राईव्ह. दर्जेदार लॉंग ऑफच्या कपडावरना निर्णायक षटकारान या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब करत अर्थातच मिस यू देवगड क्रिकेट संघान नोंदवलो पहिलो विजय. श्रेयस 11 पाळेकरवाडीक अजूनही पहिल्या विजयाची असलेली प्रतीक्षा. आतापर्यंत मयांक 11 आणि मिस यू देवगड या दोन संघांनी पहिले विजय नोंदवले. चार षटकार
एक चौकार, त्यामध्ये 4 सलगच्या षटकारांची जोड असा 31 रन्सांची वादळी खेळी दिनेश गावकर सरांनी जमवलेले 31 रन्स. मात्र प्रकाश पराडकरने 4 षटकारांच्या जोरावर निर्णायक मॅच विनिंग